गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चर आपण पाहिलेलं होतं पहा, डिफरंट टाइप्स ऑफ सोल्यूट अँड डिफरंट टाइप्स ऑफ सॉल्वंट. त्याचबरोबर आपण असंही पाहिलेलं होतं वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन होलाटाईल सोल्यूट. मग नॉन होलाटाईल सोल्यूट कुठले कुठले घेतले होते हेही माहिती आहे. नॉन होलाटाईल सोल्यूट नॉन होलाटाईल सोल्यूट स्पेशली यूज फॉर नॉन आयोनिक कंपाऊंड. क्लिअर? मुद्दा लक्षात येते बघा. नॉन म्हणजे काय विचार यूज करायचा आपल्याला, जो कुठला कंपाऊंड आपण नॉन होलाटाईल सोल्यूट म्हणून यूज करणार आहात किंवा यूज करणार आहोत, तर तो कसा असला पाहिजे, नॉन इलेक्ट्रोलाइट. सोल्यूट इज ऑलवेज यूज solute is always use non electrolyte. कारण इलेक्ट्रोलाइट जर यूज केला, जर समजा सोल्यूट हा इलेक्ट्रोलाइट जर यूज केला तर त्याचे आयन्स क्रिएट होतील आणि आयन्समुळं वेपर प्रेशर ह्या आणखीनच डिक्रीज होते. एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल आता आज आपल्याला काय पाहिजे, बेसिकली राऊल्स लॉ फॉर नॉन होलाटाईल सोल्यूट. बेसिकली हे पाहायचं आपल्याला, राऊल्स लॉ फॉर नॉन होलाटाईल सोल्यूट हा कन्सेप्ट आज आपल्याला पाहायचा आहे. मग त्याला सपोर्टिंग कंटेंट्स, जो तुम्ही सोल्यूट यूज करणार आहात तो कसा असला पाहिजे, नॉन इलेक्ट्रोलाइट असला पाहिजे. एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल समजा या फ्लास्कमध्ये हे 100 ml वॉटर आहे आणि याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे शुगर. आणि दुसरा फ्लास्क आहे, अनादर फ्लास्क कन्सिस्ट ऑफ 100 ml वॉटर. याच्यामध्ये पण 100 ml वॉटर आहे, पण याच्यामध्ये ॲड केला NaCl. हा आहे नॉन इलेक्ट्रोलाइट, हा आहे इलेक्ट्रोलाइट. मग जेव्हा याच्यामध्ये ॲड होईल, ॲड झाल्यानंतर याचे दोन आयन्स तयार होतील, Na+ आणि Cl-. पण याच्यामध्ये मात्र शुगरचेच मॉलिक्यूल राहतील. त्याच्यामुळं या प्रपोर्शन पेक्षा इन दिस सोल्युशन लेस अमाउंट ऑफ वेपर प्रोड्यूसेस आणि इन दिस सोल्युशन मोर अमाउंट ऑफ वेपर प्रोड्यूसेस. कंपॅरिझन इन बिटवीन दीज टू सोल्युशन, या दोन सोल्युशनचं जर कंपॅरिझन केली, याच्यामध्ये पण आपण नॉन होलाटाईल सोल्यूट ॲड केलाय, बट दॅट इज अ इलेक्ट्रोलाइट सोल्यूट आणि दिस वन इज अ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट. मग याचं काय होतं, इलेक्ट्रोलाइट सोल्यूट ॲड केल्यानंतर त्याचे आयन सेपरेट होतात, तर नॉन इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे आयन सेपरेट होणार नाहीत. आणि आयन सेपरेट झाल्यानंतर दे ऑक्युपाइज मोर स्पेस ॲज कम्पेअर टू नॉन आयनिक कंपाऊंड किंवा नॉन इलेक्ट्रोलाइट. सो देअरफॉर वेपर प्रेशर इज सडनली डिक्रीजेस ॲज कम्पेअर टू द नॉन इलेक्ट्रोलाइट. दिस वन इज इलेक्ट्रोलाइट, इट वन इज अ नॉन इलेक्ट्रोलाइट. मग याच्याशी संबंधित राऊल्स लॉ आहे फॉर नॉन होलाटाईल सोल्यूट. सोल्यूट कसला असला पाहिजे, नॉन इलेक्ट्रोलाइट असला पाहिजे. आता मुद्दा पुढचा, जर समजा हा क्लोज फ्लास्क आहे, द फ्लास्क इज क्लोज, द फ्लास्क इज क्लोज, दिस फ्लास्क इज क्लोज. क्लिअर? आता जेव्हा फ्लास्क क्लोज झालेला आहे, नाव विदाउट ॲडिंग सोल्यूट, जर हा सोल्यूट ॲड केला नसेल तर सो व्हॉट हॅपन हिअर एक्झॅक्टली, सो देर इज अ प्रोड्युसेस वेपर्स. या ठिकाणी वेपर्स क्रिएट होतील आणि मग या ठिकाणी जे प्रेशर आहे दॅट प्रेशर इज कॉल्ड ॲज वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट आणि वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज रिप्रेझेंटेड ॲज P0. क्लिअर? वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इज
काय आहे, इज vapor pressure of solvent is P0 and that is directly proportional to vapor pressure of pure solvent is directly proportional to mole fraction of solvent into the solution. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इनटू द सोल्युशन. मुद्दा लक्षात घ्या, मुद्दा लक्षात ठेवा. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. आता बेसिकली आपण प्युअर सॉल्व्हंटच्या वेपर्स पाहतो आहोत, बरोबर ना. वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंटच्या वेपर पाहतो आहोत. त्याचबरोबर जेवढ्या काही वेपर प्रेशर आहेत त्या टोटलच्या टोटल मोल फ्रॅक्शन ऑफ प्युअर सॉल्व्हंटच्या वेपर्स आहेत. क्लिअर. मग याला आपण असं मांडू शकतो का, P0 इज इक्वल टू K इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. मुद्दा लक्षात आला का. सध्या आपण फक्त या फ्लास्क मध्ये बोलतो आहोत, कारण याच्यामध्ये जे ऍड करायचं आहे त्याच्यानंतर आपण काय होतंय. पहिल्यांदा मुद्दा लक्षात घ्या, दिस इज अ फ्लास्क, फ्लास्क कंटेनिंग प्युअर सॉल्व्हंट, फ्लास्क कंटेनिंग प्युअर सॉल्व्हंट. प्युअर सॉल्व्हंट एनी वन ऑफ देम. water may be pure solvent, ethanol pure solvent, methanol pure solvent, benzene pure solvent, toluene pure solvent, all are volatile pure solvent, all are volatile pure solvent. क्लिअर. आणि मग या सगळ्या सॉल्व्हंट पैकी ऑल दीज सॉल्व्हंट, या सर्व सॉल्व्हंट पैकी आपण जर एक सॉल्व्हंट या ठिकाणी यूज केला, एनी वन ऑफ द सॉल्व्हंट, कुठलाही एक सॉल्व्हंट जर या ठिकाणी आपण यूज केला तर मग त्याच्यापासून वरती जर झाकण असेल, या फ्लास्कला जर झाकण असेल तर त्याच्या वेपर्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि त्या वेपर्सला आपण वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंटला आपण रिप्रेझेंट केलेलं आहे P0 नी. P0 इज अ वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. P0 याचा अर्थ काय, 0 म्हणजे त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही सबस्टन्स नाही, एकमेव आणि एकमेव सिंगल सबस्टन्स आहे, दॅट इज अ सॉल्व्हंट. झिरोचा मिनिंग एनी अदर सबस्टन्स इज कम्प्लिटली absent, दॅट इज कॉल्ड एज प्युअर सॉल्व्हंट, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू. मग आता मला सांगा, या ज्या वेपर आहेत त्या कोणाच्या, प्युअर सॉल्व्हंटच्या, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. याला आपण काय केलं, हा प्रपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करून या ठिकाणी आपण घेतला कॉन्स्टंट. आले इथपर्यंत. याला आपण कॅन्सल करून या ठिकाणी काय घेतला, कॉन्स्टंट. ऑल क्लिअर. काही शंका आहे का इथपर्यंत पहा. त्याच्यानंतर आता पुढचा मुद्दा पहा, मोल फ्रॅक्शन ऑफ प्युअर सॉल्व्हंट, K इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. क्लिअर. चलो फिर K कॉन्स्टंट, P0 इज अ प्युअर सॉल्व्हंट, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. मग आपण याच्यामध्ये शुगर ऍड केली, शुगर ऍड केली. नाव इट इज द सोल्युशन, बरोबर ना. नाव इट इज द सोल्युशन. मग आता इथं आपल्याला काय मेन्शन करता येईल, PS. हा काय मेन्शन करता येईल, PS. PS इज अ वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. या गोष्टी क्लिअर करून देतो विद्यार्थी मित्रांनो. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. क्लिअर. काय शंका आहे का बघा या ठिकाणी. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. ऑल क्लिअर. चला मग आपण काय करणार आहोत आता. PS इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, PS इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय सांगा, PS इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, इकडं पण येईल मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. कारण का, जरी याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केला असला तर सोल्यूट कसा आहे, नॉन व्होलाटाईल. मग ज्या काही वेपर बाहेर पडणार आहेत त्या कोणाच्या आहेत, सॉल्व्हंटच्याच आहेत. लक्षात येते का, त्या वेपर कोणाच्या आहेत, सॉल्व्हंटच्याच आहेत. म्हणजे जेव्हा प्युअर सॉल्व्हंटचं आपण इव्हॅपोरेशन किंवा वेपरायझेशन होत असताना पाहत होतो त्याही ठिकाणी वेपर कोणाच्या होत्या, सॉल्व्हंटच्याच होत्या. आणि जेव्हा आपण सोल्यूट ऍड केलेला आहे, सोल्यूट कसा आहे, नॉन व्होलाटाईल सोल्यूट. आणि नॉन व्होलाटाईल सोल्यूट याच्यामध्ये ऍड केल्यामुळे
नॉन व्होलाटाईल सोल्यूट याच्यामध्ये ॲड केल्यामुळं हे काय झालं, सोल्युशन. मग आता ज्या वेपर्स बाहेर पडणार आहेत त्या वेपर कोणाच्या, सोल्युशनच्या. वेपर्स ऑफ सोल्युशन. वेपर्स ऑफ सोल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, पुन्हा कुणाच्या वेपर्स, जरी वेपर सोल्युशनच्या असल्या तर याच्यामध्ये सोल्यूट येतो का त्या वेपर्समध्ये, नाही. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. मग आता राऊल्स लॉ फॉर नॉन व्होलाटाईल सोल्यूट काय आहे, राऊल्स लॉ फॉर नॉन व्होलाटाईल सोल्यूट आहे P0 minus PS upon P0 is equals to NA upon NA plus NB. म्हणजे स्टेटमेंट काय ते हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो व्हॉट इज अ स्टेटमेंट, स्टेटमेंट काय येईल या ठिकाणी सांगा, या ठिकाणी स्टेटमेंट काय येईल. आता याला आपण असंही म्हणू शकतो का, पहा, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेपर प्रेशर ऑफ इज इक्वल टू म्हणजे आपण असंही लिहू शकतो, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ प्युअर सॉल्व्हंट. असं पण काही पुस्तकांमध्ये आहे, हे लक्षात असू द्या. असं सुद्धा काही पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. क्लिअर, ऑल क्लिअर. मग हे जरी प्रपोर्शनल असेल तर आपण हेही असं मांडू शकतो, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आणि मग आता तुम्हाला माहिती आहे एक्स सोल्यूट मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल्स टू आपण 1 असं म्हणू शकतो. आता इच अँड एव्हरी टाइम रिलीज द वेपर्स ऑफ प्युअर सॉल्व्हंट. मग या मोल फ्रॅक्शनसाठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट म्हणजे झिटा सॉल्व्हंट इज इक्वल टू 1 मायनस मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, कारण त्याच्यामध्ये तो पण आहे. मग ही जी व्हॅल्यू आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंटची ही आपण या ठिकाणी पुटअप करू, चालेल ना. मग काय येते बघा, PS इज इक्वल टू P0. PS काय, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, P0 काय, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आणि याच्या ठिकाणी जे आहे आपण इथं असं ठेवू इन ब्रॅकेट मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट, इथं ठेवू 1 मायनस मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. क्लिअर, काही शंका आहे, काही शंका आहे का बघा. मग याला आतमध्ये मल्टिप्लाय करू, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट मायनस वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, बिकॉज सोल्यूट इज देअर. कारण याला मल्टिप्लाय केलं, हे याला मल्टिप्लाय केलं असं आलेलं आहे. हे काही पुस्तकांमध्ये असं आहे, काही पुस्तकांमध्ये दुसरा पण कन्सेप्ट आहे, ते पण मी तुम्हाला सांगतो. ओके, चलो पुढं. मग काय झालं पहा, आता याला इकडं काय करू आपण, PS क्लिअर. इथं PS कळला, हा PS ॲज इट इज. मग मी काय केलं, हा जो P0 आहे त्याला इकडे घेतला, मायनस P0 इज इक्वल टू मायनस P0 इंटू, दॅट मीन्स वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन मायनस वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आला ना, कारण त्याच्यामध्ये सोल्यूट आहे म्हणजे सोल्युशनच्या वेपर प्रेशर. आता या ठिकाणी आपण थोडंसं काय, हे मायनसमध्ये वेपर प्रेशर किंवा मोल फ्रॅक्शन हे कधी जर सोल्युशन आहे तर ते कधी, म्हणून याला आपण काय केलं, मल्टिप्लाय नेगेटिव्ह साइन ऑन बोथ साइड्स ऑफ अबाव इक्वेशन. मल्टिप्लाय केलं, आता मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, मायनस PS प्लस P0 इज इक्वल टू P0 इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. क्लिअर, इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. लक्षात येते का बघा सिस्टमॅटिकली, काही शंका आहे का. चलो तर पुढे जाऊयात. मग आता याला आपण मांडत असताना असं पण मांडू शकतो, P0 मायनस PS इज इक्वल टू, क्लिअर,
P0 इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. काय झालं बघा, याला काय म्हणतात, दिस वन इज अ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. बरोबर ना, काल लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं P0 मायनस PS. इथं मी तुम्हाला रिप्रेझेंट केलेलं होतं. एका ठिकाणी आपण असंही मेन्शन केलं होतं PA आणि PB किंवा P0A आणि PA असंही मेन्शन केलं होतं. P0A म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट आणि PA म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. ऑल क्लिअर. लास्ट लेक्चरला आपण असं पण पाहिलं होतं, सर सगळा गोंधळ होतोय असं म्हणायला काही चान्स नाही. P0A इज अ वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट आणि नुसता PA वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. हे लक्षात ठेवायचं फक्त, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. चला रे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता पुढचा मुद्दा काय आहे, मग याच्यात ह्या दोघांमध्ये काय होईल, P0 मायनस PS अपॉन P0 राईट, हा इकडे इज इक्वल टू एक्स सोल्यूट. मग याला काय म्हणायचं, दिस वन इज, याला म्हणतो आपण रिलेटिव्ह कोणाचा, हा रिलेटिव्ह कोणाचा, रिलेटिव्ह आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा रिलेटिव्ह आहे. आपले कसे रिलेटिव्ह असतात, हा माझा मामा, ही माझी मामी, ही माझी आत्या, ती माझी माम, म्हणजे वगैरे वगैरे. तसं हे एकामेकाचे म्हणजे P0 मायनस PS अपॉन P0 हा कोण आहे, रिलेटिव्ह आहे. कोणाचा, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कुठे आहे, P0 मायनस PS काय, लोअरिंग. मुद्दा परत एक, लोअरिंग म्हणजे डिक्रीज होणारं वेपर प्रेशर. इन विच टाइम, इफ वी ॲड काय, नॉन व्होलाटाइल सॉल्यूट इनटू द प्युअर सॉल्व्हेंट. दॅट टाइम वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन काय होईल, डिक्रीज होईल. जेव्हा वेपर प्रेशर डिक्रीज होईल त्यावेळेस वेपर प्रेशर सोल्युशनच्या आणि वेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हेंटचा जास्त कुणाच्या, वेपर प्रेशर सॉल्व्हेंटच्या, कमी कुणाच्या, सोल्युशनच्या. दोघांच्या डिफरन्सला वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. व्हॉट इज दॅट, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. क्लिअर, काय शंका, पुढे. मग हा कोण आहे, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. कोण आहे हा, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. चला पुढं. मग आता काय पाहिजे आपल्याला, हे आणायचं आहे. व्हॉट इज दॅट, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. हा काय आहे, मोल फ्रॅक्शन. इथं काय आले, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मग आता आपलं इक्वेशन प्रूव्ह झालं का बघा. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटला असंच रिप्रेझेंट करतो, P0 मायनस PS अपॉन P0 इज इक्वल्स टू NA अपॉन NA प्लस NB. दॅट इज राउल्स लॉ फॉर नॉन व्होलाटाइल सोल्यूट. It is the Raoult's law for non-volatile solute. सगळ्यांना कळलं का, सिस्टमॅटिकली कळले का बघा. काही शंका आहे, सिस्टमॅटिकली कळले का पहा. आणखीन एका पद्धतीनं आपण राउल्ट्स लॉ पाहूयात. मग याच्यावर स्टेटमेंट मांडू पहिल्यांदा. व्हॉट इज स्टेटमेंट ऑफ राउल्ट्स लॉ, याला काय म्हणतो, इट इज द relative lowering of vapor pressure of non-volatile solute present in the solution is equal to mole fraction of solute in the solution. स्टेटमेंट लिहू का मी, या ठिकाणी आपण हे इरेज करू आणि याची मी या ठिकाणी स्टेटमेंट मांडतो. थोडंसं सिस्टमॅटिकली स्टेटमेंट काळजीपूर्वक पहा. जे काही आहे हे सिस्टमॅटिक मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. तुम्हाला कळेल अशी अपेक्षा मी ठेवायला काही हरकत नाही. काय स्टेटमेंट, फॉर्म्युला काय लिहिला, P0 मायनस PS अपॉन P0. याला काय म्हटलं, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता स्टेटमेंट म्हणू, इट इज a relative
lowering of vapor pressure of relative lowering of vapor pressure of non volatile solute present in the solution is equal to mole fraction of mole fraction of is equal to mole fraction of solute in the solution at a given temperature. That is a statement of काय आहे Raoult's law for it is a statement of Raoult's law for non-volatile solute present in the solution. It is a Raoult's law for non-volatile solute present in the solution. क्लिअर का? क्लिअर सगळ्यांना? नक्की? ठीक आहे. याच्याशी संबंधित एखादा दुसरा पॉईंट आणखीन काही पाहता येतं का? या राऊल्स लॉच्या ज्या कन्सेप्ट आहेत, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किंवा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, या सगळ्या कन्सेप्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये येतात. या सगळ्या कन्सेप्ट काय आहेत? ऑल दीज आर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, बोथ आर इन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय? इट इज अ प्रॉपर्टी. काय आहे? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. काय आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी? इट इज अ प्रॉपर्टी whose values depends upon a number of moles of solute particle. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय आहे? इट इज अ प्रॉपर्टी, इट इज द property whose values depends upon number of moles of solute. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काय काय असू शकतात? सोल्यूट कोण कोण असू शकतो? मोल सुद्धा सोल्यूट मध्ये असू शकतात, मॉलिक्यूल सोल्यूट मध्ये असू शकतात, आयन सोल्यूट मध्ये असू शकतात, मोल फ्रॅक्शन हे सुद्धा सोल्यूट असू शकतात. मग काय काय लिहायचं? आयन्स, मॉलिक्युल्स, मोल्स हे सगळे सोल्यूट पार्टिकल. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल्स present in the solution is called colligative property. काय आहे? व्हॅल्यूज डिपेंड्स ऑन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल. मग सोल्यूट कोण कोण आहेत? आयन्स असू शकतो सोल्यूट, मॉलिक्यूल असू शकतो, मोल असू शकतो, इवन मोल फ्रॅक्शन असू शकतो. हे सगळे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, याला आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. मग हे कशावरती डिपेंड नाही? इट इज डज नॉट डिपेंड्स अपॉन depends upon nature of solute particle. हे कशावरती डिपेंड नाही? नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल. डिपेंड कशावरती आहे? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड कशावरती आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट वरती. कशावरती डिपेंड नाही? नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल वरती डिपेंड नाही. लक्षात आलं सगळ्यांना? जर समजा तुम्ही P0 मायनस PS ला जर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कन्सिडर करत असाल, we know about that one. This one is a colligative property. If we consider P0 minus PS is a colligative property, therefore mole fraction of solute is also called as colligative property. जर तुम्ही पहा या P0 minus PS ला P0 minus PS upon
P0 याला जर तुम्ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणत असाल, दॅट इज इक्वल टू एक्स सोल्यूट. सो देअरफॉर एक्स सोल्यूट इज ऑल्सो कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. देअरफॉर Na upon Na plus Nb is also colligative property. क्लिअर होते का बघा? ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. म्हणजे हे जर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असेल तर याही गोष्टी तुमच्याकडं बरोबर ना, कारण आपला फॉर्म्युला काय आहे, P0 मायनस PS अपॉन P0. म्हणजेच काय बघा, स्टेटमेंट एकदम करेक्ट आहे का पहा. स्टेटमेंट काय, P0 मायनस PS अपॉन P0 इज इक्वल टू N अपॉन Na प्लस Nb. काय आहे, relative lowering of vapor pressure of non-volatile solute present in the solution. बघा इथपर्यंत आलं आपण. हे कोणाचं आलंय, कधी आलंय, कसं आलंय कळलंय तुम्हाला? हे कसं कॅल्क्युलेट केलं? हे आहे वेपर प्रेशर सोल्युशनचा आणि वेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हंटचा रेशो आहे. सरळ सरळ रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. ज्याच्यामध्ये आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केलाय आणि सोल्युशन मध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्यानंतर जे काही वेपर प्रेशर लोअर झालेलं आहे इज इक्वल टू हा काय, Na upon Na plus Nb. That is called mole fraction of solute in the solution. Mole fraction of solute in the solution. Number of moles of solute plus number of moles of solvent म्हणजे काय, mole fraction of solution. Number of moles of solute in the solution पण at given temperature. Clear? At given temperature. लक्षात आलं का सगळ्यांना? स्टेटमेंट क्लिअर झाली? काही शंका आहे का बघा इथपर्यंत? सिस्टमॅटिक आपण आणखीन एका मेथडनी हाच लॉ कसा, टेक्स्टबुकमध्ये आहे तो कन्सेप्ट, तो कसा प्रूव्ह झालेला आहे ते पण आपल्याला डिटेल पाहायचं आहे. ओके, ते पण आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे कारण ही आपल्या टेक्स्टबुकमध्ये आणखीन वेगळ्या मेथडनी सॉल्व्ह केलेलं आहे. फायनली आन्सर असंच येतं आहे. तर तुम्हाला जे पद्धत चांगली वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही त्याला मेन्शन करायचं आहे ॲज युअर विश. तुम्हाला जसं वाटतंय तसं, असं काही कंपल्सरी नाही. मी जसं मांडले त्याच पद्धतीनं सोडवलं पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. कारण माझ्याकडं CBSE ICSE NCERTच्या बुक्समध्ये पण काही कन्सेप्ट आपल्याला सांगाव्या लागतात. त्यासाठी थोडंसं तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे सोपं वाटतंय त्या पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करत राहायचं आहे. कारण आपल्याला JEE मेन्सचा पेपर द्यायचा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळं लक्षात आलं का? त्याच्यामुळं काय करायचं आपण, व्हॉट हॅपन, त्याच्यामुळं आपल्याला आपला अभ्यास करायचा जो सोपा वाटेल तो, जसं वाटेल तसं आपल्याला अभ्यास करायचा. काय बघायचं आपल्याला, आणखीन एका पद्धतीनं आपल्याला राऊल्स लॉ पाहायचा आहे नॉन व्होलाटाईल सोल्यूटसाठी. क्लिअर? राऊल्स लॉ पाहायचा आहे नॉन व्होलाटाईल सोल्यूटसाठी. काय पाहायचं आहे, राऊल्स लॉ पाहायचा आहे नॉन व्होलाटाईल सोल्यूट साठी, नॉन व्होलाटाईल सोल्यूट इन द सोल्युशन. चलो ओके, आता काय करायचं माहिती आहे का, पहा राऊल्स लॉ कशासाठी, नॉन व्होलाटाईल. राऊल्स लॉ काय सॉल्व करायचं आहे, सॉल्व करायचं आपल्याला P0 मायनस PS अपॉन P0 इज इक्वल्स टू Na अपॉन Na प्लस Nb, किंवा काही पुस्तकांमध्ये स्मॉल n प्लस कॅपिटल N असं पण मेन्शन केलेलं आहे. कॅपिटल Nचं मोल फ्रॅक्शन ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. ओके, चला मग आता आपण परत एक वेळेस त्याच कन्सेप्ट बघायचं, फक्त मेथड दुसरी आहे. काही पुस्तकांमध्ये असं पण सॉल्व्ह करून दिलेलं आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. फॉर एक्झाम्पल वी सी हिअर दिस इज अ फ्लास्क. हा एक फ्लास्क आहे, याच्यामध्ये प्युअर सॉल्व्हेंट आहे, ओनली फॉर द प्युअर सॉल्व्हेंट. आता ओपन फ्लास्क आहे तर तुम्हाला वेपर प्रेशर पाहायला मिळणार नाही. इफ दिस फ्लास्क इज क्लोज, आता या फ्लास्कला आपण क्लोज केलं. नाउ टू क्रिएट द वेपर्स ऑफ द प्युअर सॉल्व्हेंट and these vapors is released from its surface. मग आता या ज्या वेपर्स आहेत दॅट वेपर इज कॉल्ड एज वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. मग आता मी काय म्हणतो, याच्या वेपर प्रेशर हे कशावरती डिपेंड आहेत. सो वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. सो मोल फ्रॅक्शन इज रिप्रेझेंटेड एज इन दिस वे, N plus capital N. Mole fraction of pure solvent is exactly equals to in this way.
आता दुसरा मुद्दा असा पण येतो या ठिकाणी, दुसरा मुद्दा असा पण येतो, इफ द वेपर्स ऑफ प्युअर सॉल्व्हंट हिअर, या फ्लास्कमध्ये काय आहे, फक्त प्युअर सॉल्व्हंट आहे आणि ह्या त्याच्या वेपर्स आहेत, मग याच्यामध्ये सोल्यूट असण्याचा प्रश्न येतो का? देर इज अ नो सोल्यूट इन द फ्लास्क. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणतो, स्मॉल एन इज इक्वल टू 0. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज अ स्मॉल एन, कॅपिटल एन? स्मॉल इज अ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अँड कॅपिटल एन इज अ नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे हे जसं आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आणि एन बी काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट, तर तो कन्सेप्ट आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहे का? आता ह्या वेपर कोणाच्या आहेत, सॉल्व्हंटच्या. याच्यामध्ये सोल्यूट आहे का? बिकॉज इट इज अ प्युअर फॉर्म, याच्यामध्ये दुसरं कोणीच नाही, म्हणजे फक्त सॉल्व्हंटच्याच वेपर्स आहेत, त्याच्यामुळे ही व्हॅल्यू काय, टोटली ॲबसेंट. सो एन इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी काय तर P0 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॅपिटल एन अपॉन 0 प्लस कॅपिटल एन, राईट का? हा एन कोण आहे, मोल, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहे का? नाही, कारण हा फक्त प्युअर सॉल्व्हंट आहे. इट इज अ प्युअर सॉल्व्हंट. राऊल्स लॉ आपण ऑलरेडी पाहिला, हे दुसऱ्या मेथडने आपण पाहतो. मग तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे सांगा, काही हरकत नाही. चला ओके. मग काय, P0 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॅपिटल एन अपॉन कॅपिटल एन. हा प्रपोर्शनॅलिटी बाजूला काढला, P0 इज इक्वल टू K इंटू एन अपॉन एन म्हणजेच 1. क्लिअर? P0 इज इक्वल टू K. क्लिअर? काही शंका इथपर्यंत? चलो ओके. आता आपण काय करणार या ठिकाणी, याच्यामध्ये शुगर ऍड करणार. वी ऍड शुगर, वी ऍड शुगर. मग आता हे काय झालं, हे झालं सोल्युशन. हे काय झालं, सोल्युशन. कशामुळे सोल्युशन ऍड झालं? बिकॉज वी ऍड सम स्मॉल अमाउंट ऑफ सोल्यूट इन टू द प्युअर सॉल्व्हंट. नाव देअरफॉर इट इज सोल्युशन. मग आता त्या तयार होणाऱ्या काय आहेत, दीज आर द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. पीएस काय आहेत आता, पीएस इज अ वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. मग आपण काय करतो, PS इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सेम कन्सेप्ट, कॅपिटल एन अपॉन स्मॉल एन प्लस कॅपिटल एन. बरोबर ना? कारण इथं जरी वेपर्स बाहेर पडणारे असतील किंवा वेपर ज्या तयार होणार, या वेपर कोणाच्या, प्युअर सॉल्व्हंटच्या, या वेपर कोणाच्या, सोल्युशनच्या, कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट. मग आता याची व्हॅल्यू 0 करणार का? नाही. जरी वेपर प्रेशर ज्या वेपर ज्या बाहेर पडणाऱ्या आहेत, दीज वेपर इज सॉल्व्हंटच्या वेपर. सोल्यूट कसा आहे, नॉन व्होलाटाईल आहे. शुगर ही नॉन व्होलाटाईल सोल्यूट आहे. म्हणजे वेपर कोणाच्या बाहेर पडणार आहेत, सोल्यूट येणारे का बाहेर सगळ्या निघून? नाही. मग कोण येणारे, फक्त वेपर्स बाहेर येणारे सॉल्व्हंटच्या वेपर्स आहेत. सोल्यूट जरी असला तरी वेपर सॉल्व्हंटच्या आहेत. मग या ठिकाणी हा अवेलेबल आहे, तर इथं आपण असं लिहू शकतो, PS इज इक्वल टू K इंटू कॅपिटल एन अपॉन स्मॉल एन प्लस कॅपिटल एन. आले काही इथपर्यंत सगळे? मग आता के ची व्हॅल्यू काय, इथं के ची व्हॅल्यू इज P0. याला आपण असं करू, PS इज इक्वल टू P0 इंटू काय, कॅपिटल एन अपॉन स्मॉल एन प्लस कॅपिटल एन. कॅपिटल एन काय आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. स्मॉल एन काय आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मग या दोघांमध्ये हे मल्टिप्लिकेशन, हा इकडे घेऊ डिवाइडमध्ये, PS अपॉन P0 इज इक्वल टू कॅपिटल एन अपॉन स्मॉल एन प्लस कॅपिटल एन. काही अडचण आहे का आता इथंपर्यंत मांडायला? मग आता इथं आपण काय म्हणणार, बोथ साइड ऑफ द इक्वेशन, बोथ साइड ऑफ दिस इक्वेशन इज सबट्रॅक्टेड फ्रॉम 1. सबट्रॅक्टिंग बोथ साइड ऑफ इक्वेशन फ्रॉम 1. बोथ साइड इथं लिहितो, बोथ साइड्स ऑफ above equation is subtracted from 1. आता इकडं 1 मधून सबट्रॅक्ट करू, 1 मायनस PS अपॉन P0 इज इक्वल टू 1 मायनस कॅपिटल एन अपॉन स्मॉल एन प्लस कॅपिटल एन. है ना, दोन्ही बाजू एक बाजू सबट्रॅक्ट केली.
याने याला मल्टिप्लाय केलं P0 मायनस PS अपॉन P0 इज इक्वल्स टू इकडे काय आहे N प्लस कॅपिटल N मायनस N अपॉन N प्लस कॅपिटल N प्लस N मायनस N कॅन्सल P0 मायनस PS अपॉन P0 is equals to small n upon small n plus capital N. This is equation for Raoult's law. Is equation for Raoult's law for काय कसला Raoult's law for non-volatile solute for non-volatile solute present in the solution. कळलं सगळ्यांना? तर ही दुसरी मेथड आहे विद्यार्थी मित्रांनो. या मेथडच्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला हे सोपं वाटलं तर या माध्यमातून सॉल्व करा किंवा याच्या अगोदरचं सोपं वाटलं तरी अगोदरच्या माध्यमातून सॉल्व करा. तुम्हाला जे इझी वाटते त्या माध्यमातून तुम्ही सॉल्व करू शकता. अदरवाईज दुसरी कुठलीही अडचण नाही. चला कळलं का सगळ्यांना राऊंड्स लॉ? काय अडचण? आता नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावरती MCQ सॉल्व करून घेऊयात. थोडंच आपण याच ठिकाणी थांबूया. थँक्यू. थँक्स अ लॉट.